काय महत्वाचं काम आहे सांगा पटापटा। शैलेंद्रचं काय? शैलू हे लग्न करायचं नाही म्हणतोय। हे काय बोलताय तुम्ही? तुमचं डोसका ठिकाणावर आहे का? अहो खरं तेच सांगते मी। काय खरं तेच सांगते? त्या शैलेंद्रला काय येड लागलंय? हा शुद्धीत आहे ना वो त्यो? वाड्यात समधी तयारी झाली, समध्या नातेवाईकांना बोलावणी करून झाली, आता लगीन फक्त काही दिवसावर येऊन टेपलंय आणि हो घडी म्हणतोय लग्नाला तयार नाही म्हणून। चला निघा। आता तुम्हाला नीट काय ते सांगणार आहेस का? अहो माझ्यावर कशाला रागवताय? त्यापेक्षा त्या घरातल्यांना नीट वागायला सांगा ना। तू अशी कोड्यातच बोलणार असेल तर मला ऐकायचंच नाही। अहो तुमच्या आईचं आणि त्या मुक्ताचं काहीतरी चाललंय। ए जागृती प्लीज या घरातल्या फालतू गोष्टी सांगून माझं डोकं खात जाऊ नको। आपलं गोष्टी तुमच्या अंगाशी आल्या ना मग तुमचे डोळे उघडतील। त्या दोघी जणी काहीतरी बोलत होत्या, नंतर घाबरून शैलेंद्रच्या रूमकडे धावत गेल्या त्या। का? आता ते मला कसं कळणार? या घराचं नेतृत्व ती मुक्ता करते ना। हे बघा शैलेंद्रचं लग्न 4 दिवसावर येऊन ठेपलंय। मी तुम्हाला सावध करण्याचं काम केलं, बाकी तुमचं तुम्ही बघा। चल मम्मा ऑफिसला निघायचं ना? तू जा, मी नाही येत। का ग बरं वाटत नाहीये का तुला? नुसतं शरीराला बरं वाटून काय उपयोग आहे रश्मी? मलाही बरं वाटायला हवं ना। मम्मा मम्मा अगं असं विचार करत बसलीस तर मनाला कसं बरं वाटेल? ते काही नाही, तू ऑफिसला चल, बघू आपण एकत्र जाऊयात। ऑफिसच्या कामात तुझं माइंड डायव्हर्ट झालं ना की फ्रेश वाटेल तुला। नमस्कार अभ्यंकर साहेब। नमस्कार जगनाडे साहेब, या या। एक एक शब्द आम्हाला हवा तसा आलाय न्यूज मध्ये। काय जगनाडे साहेब, आता तुम्ही प्रत्येक शब्दाचे मोल देताय म्हटल्यानंतर आम्हाला कामही तसंच करावं लागेल ना। आलं आलं लक्षात आलं माझ्या। हे घ्या। नाही आता येऊ दे, त्याला घरला येऊच दे, तंगड तोडतो त्याच। अरे लंगड्या पोराला जन्मभर सांभाळीची ताकद आहे या शंकर नारायण गायकवाडात। पर ह्या पोरापायी आम्ही आमच्या इज्जतीचं मातेर होऊ द्यायचो नाही। सोनाली काय झालंय? काल बी बराबर जेवली नाहीस, आत्ता बी नाश्ता केला नाहीस। हा अगं काय विचारते मी? काय नाही ग, असंच। नाही काहीतरी झालंय, माझ्यापासून काहीतरी लपवती असतो। अगं लगीन ठरलेली पोरगी अशी उदास दिसती हवे, काय झालं? मला नाही सांगणार का? अगं आई आहे मी तुझी। त्यांना वाटलं मी खूप शिकलेली आहे, पण आता त्यांना समज कळलंय म्हणून ते रागावलेत माझ्यावर। एवढंच नव? अगं मग त्यात काय झालं? अगं लगीन ठरलंय म्हटल्यावर ही असं रुसवं फुगवं चिडवा चिडवी चालायचीच। अजून ह्या पोराचा पत्ता नाही, कुठं गेला काय समजायचं? पण आबा मी म्हणतो त्याला नकार द्यायचा होता तर आधी आपल्याशी बोलायला हवं होतं। या वाड्यात शैलेंद्रला कोणाचा तरी पाठिंबा आहे आबासाहेब। जागृती, या वाड्यात कोणाच्या मनात सुद्धा विचार येणार नाही आबासाहेबांच्या विरोधात जायचा। पण मुक्ताच्या मनात मात्र येऊ शकतो। शैलेंद्र आजकाल त्या मुक्ताशी फार सलगीने वागतोय। ती सांगेल तीच त्याच्यासाठी पूर्व दिशा असते। तसं असेल तर आज मुक्ता वाड्यातनं गेलीच म्हणून समज।